Hello students, welcome to my YouTube channel presenting English grammar voice. Students, in my previous videos, I have covered the passive voice of assertive sentence upon a simple present, simple past, simple future, present continuous, past continuous, then present perfect, past perfect, future perfect, and in this video, I am going to cover the passive voice of sentence having modal auxiliaries. Sentence having modal auxiliaries. ज्या सेंटेन्स मध्ये मॉडल आहे कॅन, कोड, मे, माइट, शुड, वुड, मस्ट अशा सेंटेन्स पॅसिवाइज करताना शाल विल पण याच्यामध्ये आहे. कॅन, कुड, मे, माइट, शुड, वुड, मस्ट, शाल विल अशा सेंटेन्स पॅसिवाइज करताना आपण त्याचं पॅसिवाइज कसं करायचं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्टुडंट्स, मॉडल ऑक्झिलरी कॅन, कुड, मे, माइट, शुड, वुड, मस्ट, शाल, विल जर समजा अशी सहाय्यकारी क्रियापदे मॉडल्स जर सेंटेन्स मध्ये असेल तर त्याचं पॅसिवाइज कसं करायचं आपण ते पाहूया. पहिल्यांदा आपण रचना पाहूया. त्याचं कन्स्ट्रक्शन. ऑब्जेक्ट सुरुवातीला असेल, ऑब्जेक्ट नंतर मॉडल ऑक्झिलरी, त्याच्यानंतर प्लस बी. ऍक्टिव्ह मध्ये जे मॉडल आहे तेच घ्यायचं आपण. कॅन असेल तर कॅन बी, कुड असेल तर कुड बी, शुड असेल तर शुड बी घ्यायचं, वुड असेल तर वुड बी घ्यायचं. म्हणजे मॉडल प्लस बी प्लस V3 घ्यायचं आहे, वर्ड पास्ट पार्टिसिपल, बाय घ्यायचं आणि लास्टला सब्जेक्ट घ्यायचा आहे. सो दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ पॅसिव्ह व्हॉइस इफ सेंटेन्स इज हॅव्हिंग मॉडल ऑक्झिलरी. जर सेंटेन्स मध्ये मॉडल असेल त्याचं पॅसिवाइज करताना दिस इज द कन्स्ट्रक्शन. ऑब्जेक्ट घ्यायचं, मॉडल प्लस बी घ्यायचं, V3 घ्यायचं, बाय घ्यायचं आणि सब्जेक्ट घ्यायचं. सी द एक्झाम्पल फर्स्ट. He would collect. He would collect stamps. He would collect stamps. Students, understand first. ही सब्जेक्ट आहे, वुड मॉडल ऑक्झिलरी आहे, कलेक्ट वर्ब आहे, स्टॅम्प्स ऑब्जेक्ट आहे. सी द पॅसिव्ह व्हॉइस. ऑब्जेक्ट फर्स्ट घ्यायचा आहे स्टॅम्प्स. ऍक्टिव्ह मध्ये वुड आहे, पॅसिव्ह मध्ये वुड बी. वुड बी जे मॉडेल आहे तेच घ्यायचं आहे, वुड बी. वर पीपी पास्ट पार्टिसिपल आहे, कलेक्टेड. देन बाय हीच घ्यायचं आहे, हिम. सो अंडरस्टँड अगेन. ऑब्जेक्ट आहे स्टॅम्प्स, ऍक्टिव्ह मध्ये मॉडल आहे वुड, मॉडल प्लस बी, वुड बी. वर्ब आहे कलेक्ट, V3 कलेक्टेड. बाय हीच पॅसिव्ह मध्ये हिम घ्यायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. रोहन कॅन complete the project
Rohan can complete the project. Students, understand first which is subject, which is verb, which is object. Rohan subject आहे, complete verb आहे, the project object आहे. Can हे मॉडेल आहे. मॉडेल जर असेल तर आपण काय करतो बघा आन्सर मध्ये. फर्स्ट ऑफ ऑल टेक द ऑब्जेक्ट, द प्रोजेक्ट इज द ऑब्जेक्ट. आपण ऑब्जेक्ट न सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी मॉडेल आहे कॅन. आपण घ्यायचं कॅन बी. टेन्स वगैरे चेंज करायचा नाही. वर्ब पास्ट पार्टिसिपल कंप्लीटेड. पुढे घ्यायचं बाय. सब्जेक्ट आहे रोहन ॲज इट इज. सो अंडरस्टँड, ऑब्जेक्ट आहे द प्रोजेक्ट. ऍक्टिव्ह मध्ये कॅन आहे, पॅसिव्ह मध्ये घ्यायचं कॅन बी. वर्ब V3 आहे कंप्लीटेड, कंप्लीट, कंप्लीटेड, कंप्लीटेड. पुढे घ्यायचं बाय. सब्जेक्ट आहे रोहन ॲज इट इज. लास्टला फुल स्टॉप. सो दिस इज द आन्सर. नेक्स्ट, वन मोर एक्झाम्पल. I can tell you, when sentence is having modal auxiliary, त्याचं passive voice कसं करायचं त्याच्या पण एक्झाम्पल पाहत आहोत. Another example. Teacher could teach. Teacher could teach a poem. Students, in this sentence, which is subject? Teacher. Verb आहे teach. A poem is object. Now begin with object, a poem. Active मध्ये could, passive मध्ये could be. Teach, taught, taught. Poem could be taught by teacher. So understand the answer properly. A poem is object. Active मध्ये could, passive मध्ये could be. Taught, V3 taught by subject. Poem could be taught by teacher. So students, just I have covered few examples. जर ऍक्टिव्ह मध्ये मॉडेल असेल, मॉडेल प्लस बी एवढाच बदल आहे. बाकी ऑब्जेक्ट आहे, V3 आहे, बाय आहे, सब्जेक्ट आहे. आय होप दॅट विल अंडरस्टँड दिस व्हिडिओ क्लिअरली, फुल्ली. Subscribe my YouTube channel, like and share. You will get more and more videos in future. Thank you so much.